आज परिस्थिती बदललेली आहे. दादा नसल्यामुळे अनेकांच्या मनामध्ये शंका निर्माण होत आहे. परंतु दादांचा उत्तराधिकारी हा दादाच्या कुटुंबातलाच असेल यावरती चर्चा होऊ शकत नाही. मी तर म्हणतो विधान त्या आमदारांची आणि कोणाची बैठक बोलवण्याची सुद्धा गरज नाही. आम्ही सर्वजण एकमुखाने सुमित्रा पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. यामध्ये बदल होणार नाही. त्यांच्याशी आम्ही बोलू शकत नाही. परिस्थिती बोलण्याची नाही. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना काही बोलणं हे उचित होणार नाही. परंतु जेव्हा केव्हा बैठक होईल तेव्हा बैठकीमध्ये एकमुखाने एकच मागणी होणार आहे. म्हणजे अजितदादा पवारांच्या कुटुंबातली व्यक्ती म्हणजे सुनेत्रा वहिनी यांनीच आमचं नेतृत्व करावं. यांनी गटनेत्यापदाची जबाबदारी सांभाळावी. यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळावं आणि अजितदादाच्या हातामध्ये ज्या सत्ता होत्या त्या सर्व सत्ता सुनेत्रा वहिनीकडे सुपूर्द कराव्या. अशा प्रकारची विनंती आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना करावं. साहेब, उद्या मुख्य म्हणजे सगळ्या आमदारांची बैठक मुंबईत बोलवण्यात आली आहे. भुजबळ साहेबांनी काही वेळापूर्वी सांगितलं की सुनेत्राताईंच्या नावावर शिक्कामोर्तब व्हावं, उद्याच शपथविधी व्हावा अशी अनेक आमदारांची पण इच्छा आहे. पण आपलं नाशिक जिल्ह्याव्यतिरिक्त आणखी काही राष्ट्रवादीच्या आमदारांशी बोलणं झालंय? मी सर्व आमदारांशी बोललोय. दिलीप काकांशी बोललोय. नितीन तर इथं माझ्याजवळ बसलेला आहे. सरोजकर माझ्याजवळ बसलेले आहे. त्याच्यानंतर पुष्कर बसलेले आहेत. जवळांनी पण त्याची भूमिका मांडलेली आहे. मी आशुतोष काळेंशी पण बोललो. रवींद्र किरण लहानतेंशी बोललो. संग्राम जगतापांशी बोललो. राजेश विटेकरांशी बोललो. काशीनाथ तातेसरांशी बोललो. काल परवा काही मंत्री महोदय मला या ठिकाणी दत्तामामा भरणे आणि त्यांच्याशी बोललो. काल मला अंतिमतेच्या काळामध्ये जी लोक भेटली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि आमदार त्या सर्व लोकांचं एकमुखी म्हणणं आहे की आपल्याला वहिनीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं लागेल. आमचा पक्षच मुळात अजितदादा पवार. त्यामुळे आम्हाला तो दुसरा विचार आमच्या मनाला शिवू शकत. त्यामुळे आमच्यामध्ये मतभेद होण्याचं काहीच कारण नाही. एक मताने एकमुखी एका मिनिटामध्ये आमचा ठराव पास होईल आणि तो ठराव जेव्हा मिटिंग बोलवण्याची पत्र किंवा त्या ठिकाणी फोन दूरध्वनी संदेश अद्याप आम्हाला प्राप्त झाले नाही कोणाला. जेव्हा प्राप्त होतील तेव्हा आम्ही एकमुखी एका मताने तो ठराव या ठिकाणी पास करणार आहोत आणि सुनेत्रा वहिनीला पूर्ण अधिकार देणार आहोत. त्यांनी आमचं नेतृत्व करावं. त्यांनी पक्षाचं नेतृत्व करावं आणि त्यांनीच महाराष्ट्रातल्या जे काही उपमुख्यमंत्री यांची खाती दादांकडे होती ती सगळी खाती त्यांनी सांभाळावी. अशा प्रकारची विनंती वजा ठराव आम्ही या ठिकाणी करणार आहोत. जे 2 ठराव करायचे ते निवडणूक आयोगाला एक ठराव द्यायचा आहे पार्टीसाठी आणि एक दुसरा ठराव आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयांना द्यायचा आहे. तर त्या संदर्भात आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून घेतली. दुर्दैवाने काय झालं की दादांनी ज्या वेळी चर्चा केली त्यावेळी माननीय मुख्यमंत्री आणि दादांबरोबर होते. आमच्यापैकी कोणीच नव्हतं. त्यामुळे त्यांची चर्चा काय झाली आहे माननीय मुख्यमंत्री आणि त्यांनाच माहिती असेल. त्याचप्रमाणे वरती माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि अमित भाई शहा यांच्याबरोबर जी काही चर्चा झाली त्या चर्चेच्या वेळेस सुद्धा आमच्यापैकी कुणी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतं. त्यामुळे ती चर्चा बहुतेक या ठिकाणी सुनेत्रा वहिनींना माहिती असावी आणि सुनेत्रा वहिनी त्यातून मागे काढतील ही आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आमची जबाबदारी एकच आहे की आम्हाला गटनेता म्हणून किंवा पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनींना अधिकार प्रदान करणं आणि त्यासाठी आमच्या कोणत्याचंही नाव त्यामध्ये दुसरं कोणाचं येणार नाही. दुसरं कोणी या ठिकाणी पुढाकार घेणार नाही. एकमुखाने ठराव या ठिकाणी पास होईल. आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची गाठभेट घेतली. जवळपास आता एकूण चर्चा झाली. आपण खरं तर या संदर्भात राष्ट्रवादीचे जे आज मुख्यमंत्र्यांना नेते भेटलेले होते त्यांच्याशी काही चर्चा केलेली आहे का? जे आपलं म्हणणं आहे त्यांच्या समोर मांडलेली आहे? नाही, मी कोणाशीही चर्चा केली नाही. काही आमदारांशी फॉर्मल चर्चा केली. नेत्याशी मी चर्चा केलेली नाही नेतृत्वाच्या संदर्भात. परंतु नेतृत्वाच्या बाबतीमध्ये आमच्यामध्ये दुमत असू शकत नाही. आमच्या नेत्यांमध्ये नाही, आमच्या आमदारांमध्ये नाही आणि आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही. आम्ही समर्थपणे पूर्ण ताकदीने दादांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत. साहेब, आणखीन एक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र खरं यायला पाहिजे अशाही पद्धतीची मागणी नरहरी झिरवाळ यांनी केलेली आहे आणि लोकांची देखील जी भावना आहे आपण पण तो कौटुंबिक प्रश्न आहे. तो कौटुंबिक प्रश्न ते नंतर हाताळतील त्या दृष्टिकोनातून. ते जे सांगतील त्या दृष्टिकोनातून पुढे त्याचा निर्णय होईल. पण तोपर्यंत तो निर्णय जो आमच्या हातात निर्णय आहे तो निर्णय आम्ही उद्या या ठिकाणी उद्या किंवा परवा जेव्हा मिटिंग बोलेल त्यामध्ये आम्ही एक मताने करू आणि सुनेत्रा वहिनीची त्या मिटिंगमध्ये येण्याची आवश्यकता नाही. आम्ही त्यांच्या नावाने ठराव पास करून पाठवू.
कोकण साहेब तुम्हाला काही शंका वाटते का की कोणी दुसरं नाव पुढे करणार आहे? म्हणजे आपण नाही, अजिबात नाही. शंका वाटेल काही कारणच नाही, कारण आमचे सगळे आमदार दादांकडे पाहून आलेले आहेत, त्यामुळे आमच्याकडे दुसरं कोणी नाहीच नाही. आमचा पक्ष दादा आहे, हो. त्यामुळे आमच्याकडे मतभेद असण्याचं काही कारणच नाही. आतापर्यंत दादांनी जे निर्णय घेतले, आतापर्यंत दादांनी जे नेतृत्व केलं, आतापर्यंत दादांनी जो पक्ष वाढवला, आतापर्यंत दादांनी जे काही कामं केली आहेत ती दादांकडे पाहून सर्वांनी केली आहेत. आणि दादांकडे पाहून आम्ही सुद्धा या पक्षामध्ये जे आलो ते दादांकडे पाहूनच आलेलो आहे. त्यामुळे दादांच्या संदर्भामध्ये निर्णय दुसरा होऊ शकत नाही आणि पुढे करण्याचा प्रयत्न करणार नाही. मुंबईमध्ये तुमचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटतात, ते तिकडे ते भेटले असले काही कामानिमित्त आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहात, तिथून पण अशा स्वरूपाचं